नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपण श्रावण सोमवारी शिवामूठ वाहतो, पण ही का वाहिली जाते? त्याचे महत्त्व काय आहे? खरंच इच्छा पूर्ण होते का शिवामूठ वाहिल्याने? हे सगळं जाणून घेणार आहोत, कारण श्रावण सोमवारीच ही शिवामूठ वाहिली जाते. वर्षातून फक्त एकदाच अशा प्रकारे श्रावणातील प्रत्येक सोमवारी शंभो शिवशंकराला शिवामूठ वाहण्याची प्रथा आहे. पण नेमकी का? याचं महत्त्व काय? चला तर मग जाणून घेऊया. कारण या श्रावण महिन्यात सोमवार, नागपंचमी, मंगळागौर, गोकुळ अष्टमी, नारळी पौर्णिमा, त्याचबरोबर रक्षाबंधन, शुक्रवारचे व्रत, अनेक व्रतं आहेत. त्यामध्येच शिवामुठेचं काय महत्त्व आहे हे देखील आज जाणून घेणार आहोत. कारण श्रावणी सोमवार हे घराघरात प्रत्येकजण करतात आणि याच व्रताला इतकं महत्त्व प्राप्त होतं की तुमची कोणतीही कितीही अवघड इच्छा असू देत, ती भगवान शिवशंकर लवकरात लवकर पूर्ण करतात, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. या दिवशी घरोघरी भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते. आयुष्य, आरोग्य, धनधान्य, सुख समृद्धी, सौभाग्यप्राप्तीसाठी सोमवारचा उपवास केला जातो. श्रावणातल्या पहिल्या सोमवारपासूनच 16 सोमवारचे व्रत करण्याची देखील प्रथा आहे. तसेच भगवान शिवशंकराला शिवामूठ वाहण्याची प्रथा देखील आपल्या हिंदू धर्मात आढळते. शिवामूठ म्हणजे भगवान शिवशंकरांना प्रत्येक सोमवारी वाहायची धान्याची मूठ. अर्थात ही मूठ वाहताना शंभो शंकरांची गंध, फुले, बेलाची पाने, शमीचं पत्र पूजा करताना हे सर्व वाहून त्यानंतर शेवटी शिवामूठ वाहिली जाते. त्यामध्ये पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जव वाहतात. एखाद्या श्रावणात 5वा सोमवार आला तर त्या सोमवारी सातूची मूठ वाहतात. या व्रताने शिवशंकर प्रसन्न होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. म्हणूनच विवाहानंतर पहिले 5 वर्ष ही शिवामूठ वाहिली जाते. आता या शिवामुठीचं आपण महत्त्व पाहिलं, पण अनेक जण 108 बेलाची पाने वाहून 108 बेलपत्र वाहिल्यानंतर शिवामूठ वाहण्याचा संकल्प घेतात. आणि शिवामूठ वाहत असताना जेव्हाही आपण मुठीतून हे धान्य सोडतो शिवपिंडीवरती, तेव्हा शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या मनात आपल्या जी इच्छा आहे ती म्हणायची आहे आणि मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असे 3 वेळा म्हणायचे आहे. आणि मग ही शिवामूठ सोडायची आहे. दिवसभर उपवास करायचा आहे. संध्याकाळी पुन्हा एकदा देवाला धूप दीप ओवाळून बेलपत्र वाहून उपवास सोडायचा आहे. 5 वर्षानंतर या व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे वस्त्र किंवा भेटवस्तू दक्षिणा देऊन व्रताची समाप्ती करावी. अन्नदान हे विशेष महत्त्वाचं आहे उद्यापनाच्या दिवशी. आता आपण कहाणी बघूया. शिवामुठीची कहाणी आहे, तर ती कहाणी ऐकण्याला देखील तितकंच महत्त्व आहे. कहाणी सोमवारची शिवामुठीची. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीस जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहावयास गुरांचं बेड दिलं, गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ती राणी राणावनात गेली. नागकन्या, देवकन्यांची तिची भेट झाली. त्यांना तिनं विचारलं, बाई तुम्ही कुठे जाता? महादेवाच्या देवळी. शिवामूठ वाहतो. त्यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीत जातं. मुलं बाळं होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमचे बरोबर येते. त्याचबरोबर ती त्यांच्यासोबत देवळात गेली. तिथे नागकन्या, देवकन्या वसा वसू लागल्या. महादेवाची पूजा करू लागल्या. तेव्हा नावडती राणी म्हणाली, काय ग बायांनो, हा वसा कशासाठी वसताय? तर हा आम्ही शिवामुठीचा वसा वसतोय. त्या वशाला काय करायचं असतं? मूठची मूठ तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फुलं घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी आणि हाती तांदूळ घ्यावे. तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा, भरतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत असं तिला सांगितलं. आणि मग त्यानंतर तिने काय केलं,
हे व्रत करण्याचा संकल्प घेतला. संध्याकाळपर्यंत उपवास करावा असं सांगितलं. उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये, उपवास नाही निभवला तर दूध प्यावं, संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू असे शिवामुठीकरिता घ्यावे. हे त्यांना सगळं जे साहित्य माहीत होतं ते नागकन्या देवकन्यांनी त्या राणीला सांगितलं. मग पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्यांनी तिला दिलं. दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली, सारा दिवस उपवास केला. जावा नंदांनी जे उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली, दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भरतरा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल व्हायला दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यांनी विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीने जबाब दिला, माझा देव फार लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटे कुटे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेऊन देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही. यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीची चिंता पडली. देवाची प्रार्थना केली तिने. देवाला तिची करुणा आली, कारण नावडतीने आपल्या माणसांची चिंता केली. नागकन्या देवकन्या यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब तिथे तयार झाले आणि त्याच दिवशी जेव्हा सुवर्णाचं देऊळ झालं तिथे खांब जे रत्नजडितांचे झाले तिथे स्वयंभू महादेवाची पिंड झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली, गंध फुलं वाहू लागली, आनंदाने अश्रू वाहून. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवा मूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भरतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंड आहे, वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटं आहे. तेव्हा त्यानं सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव, मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला, शिवशंकर प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा हो. अशी ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अशा प्रकारे श्रावणात महादेवाला शिवामूठ अर्पण करण्याचं असं विशेष महत्त्व आहे. याची कहाणी ऐकण्याला देखील तितकंच महत्त्व आहे. तर ही कहाणी आवडली असेल तर जरूर लाईक करा. कमेंटमध्ये शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा आणि तुमची जी इच्छा आहे ती जरूर तिथे लिहा. कारण भगवान शिवशंकरांना ही शिवामूठ अर्पण करताना ही जी शिवामुठीची प्रार्थना आहे ती प्रत्येकालाच माहीत नाही, तर ती प्रत्येकापर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर अनेक तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये व्हिडिओ शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत, साध्या सोप्या उपायांसोबत. तोपर्यंत सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप मनापासून शुभेच्छा.